त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान नंदनवन इथे राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। त्यांच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी जात राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे उदय, माझा आवाज येतोय आपल्याला? राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। ठाण्यातील निवासस्थान नंदनवन इथे जात राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। यावेळेला एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं, पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं। मात्र या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप समोर आलेलं नाहीये। त्यानंतर थोड्या वेळात या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेत उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। उदय, राज ठाकरे शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले, काय भेटीमध्ये चर्चा झाली आहे, काय माहिती आहे? आपण बघतोय दोन नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। मलबार जे नंदनवन हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान आहे। या निवासस्थानी काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आलेले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा जी आहे ती सुरू केलेली आहे। ही महत्त्वाची चर्चा असल्याचे सांगितलं जात आहे। आपण पाहतो की महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत त्यांनी युती केली होती। शिवसेना आणि मनसे म्हणजे एक प्रकारे आमने सामने अशी लढत काही जागांवरती देखील झाली होती। त्यानंतर ही पहिली बैठक आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनंतरची ही पहिली बैठक। यापूर्वीची जी पहिली बैठक झाली होती राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ती शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली होती। त्यानंतरची ही पहिली भेट आहे निवडणुकांनंतर। त्यामुळे या बैठकीकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। विशेषतः दादर परिसरातील काही विकास कामांसंदर्भात ही बैठक होत असल्याची सांगितलं जात आहे। मात्र या बैठकीमध्ये राजकीय चर्चा देखील होऊ शकते। त्यामुळे नेमकं या बैठकीत काय चर्चा होते हे आता पाहावं लागेल। पुढच्या काही वेळात ही बैठक संपेल आणि त्यावेळेला समजेल की या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे। उदय, मात्र आपण पाहतोय की तिकडे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून म्हणजे संजय राऊत यांनी थेटपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला MIM म्हटलं होतं, गद्दारांचा पक्ष म्हटलं होतं, अशी उपमा त्यांना दिलेली होती। त्यानंतर आता त्यांचे जे बंधू आहेत राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्यांच्याशी हात मिळवणी त्यांनी केलेली आहे। तर आता राजकीय वातावरण आणि ठाकरे बंधूंमध्ये यातून तणाव निर्माण होऊ शकतो। आपण पाहतोय की महापालिका निवडणुकांमध्ये एकमेकांवरती मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप जे आहेत ते केले गेले होते। दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे एकूणच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडनं शिवसेनेवरती देखील मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती, शिवसेनेकडून देखील त्यांच्यावरती टीका करण्यात आली होती। आणि महापालिका निवडणुकीनंतर जर आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेसाठी मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जो आहे तो दिल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे। त्यामुळे राजकीय गणित जी आहे ती निवडणूक निकालानंतर बदलल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीत देखील मनसेने काहीसं शांत राहणं अशी भूमिका जी आहे, सामंजस्याची भूमिका ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच मनसे जे आहे त्यांची नेमकी भूमिका काय यावरती देखील अनेक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले जात होते। आणि त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या निवासस्थानी जाऊन। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे। मनसेचे आणखी नगरसेवक जे आहेत राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये देखील आहेत, त्यांची संख्या जरी कमी असली तरी देखील त्यांची नेमकी सत्ता कारणामध्ये भूमिका काय असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये एकूण 6 नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत। या 6 नगरसेवकांची भूमिका त्यांनी जरी सांगितलं असेल की आम्ही आता शिवसेने ठाकरे गटासोबत आहोत, विरोधी बाकांवरती बसलेलं असलो तरी देखील त्यांनी आक्रमकपणा जो आहे तो काहीसा मॅन केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे मनसे आता पुढील काळामध्ये मुंबई महापालिकेमध्ये नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी भेट होत आहे या भेटीकडे राजकीय दृष्ट्या देखील पाहिलं जात आहे। जरी सांगितलं जात असेल की दादर आणि परिसरातील काही स्थानिक प्रश्नासंदर्भात भेट होत असली तरी देखील राजकीय चर्चा ही होणारच आहे। त्यामुळे आता मनसेचे नगरसेवक काय भूमिका घेणार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना काय दिशा दाखवतात हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय निर्णय जे आहेत ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही। उदय, आपण काही वेळापूर्वी ज्यावेळेला काही महिन्यापूर्वी मनसेने पाठिंबा दिला होता KDMC मध्ये, त्यावेळेला राजू पाटील यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे की आम्ही काय वेगळा विकास करून घेतला असता, जर आम्ही सत्तेत जाऊ तर आम्हाला निधी मिळेल तर आम्ही काहीतरी विकास करू। तर अशाच प्रकारची भूमिका इतर राज्यात इतर ठिकाणी जिल्ह्यांमध्ये महापालिकांमध्ये घेण्यासाठी तर ही भेट नाही ना, किंवा मनसेच्या नगरसेवकांना निधी मिळावा म्हणून सत्तेसाठी तडजोड केली जाते असंही यातून बोललं जातंय। कारण काय समीकरण जुळतंय याबाबत उत्सुकता आहे या भेटीमुळे। अगदी बरोबर आहे। महापालिका निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांनंतर हे मनसेचे
नगरसेवक निवडून आलेले त्यांची संख्या अतिशय मोजकी आहे. मात्र त्यांना पुढील जर राजकारण टिकवायचं असेल किंवा त्यांना जर का त्यांच्या मतदारसंघातील विकास निधी हवा असेल तर त्यांना सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेणं जे आहे ते अत्यंत क्रमप्राप्त आहे. मात्र त्यांची विरोधी बाकांवरची जी भूमिका आहे ती भूमिका ती कशी वठवत आहेत, त्यांची आक्रमक धोरण राहत आहेत का मवाळ धोरण राहत आहे हे देखील पाहावं लागणार आहे. विशेषतः मुंबई महापालिकेमध्ये आपण पाहिलेलं आहे की 6 नगरसेवक हे मनसेचे आहेत. हे 6 नगरसेवक नेमकी काय भूमिका वठवतात येत्या काळामध्ये हे पाहावं लागणार आहे. शिवसेना एकूणच आपण पाहतोय की शिवसेनेने देखील या निवडणुकीआधी शिवसेना आणि मनसे यांची युती होईल का याकडे त्यांनी चाचपणी केली होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणं जे आहे ते पसंत केलं आहे. मात्र त्यांना अपेक्षित जे यश आहे राजकारणामध्ये ते मिळालेलं नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचे उदय, मी तुम्हाला जरा थांबवतो. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रविकिरणजी, ही फार महत्वाची भेट आहे. राज ठाकरे शिंदेच्या भेटीसाठी पोहोचलेल्या या भेटीकडे कसं पाहता? एकीकडे ठाकरे बंधू एकत्र असल्याचं बोलतात आणि तिकडे राज ठाकरे शिंदेची भेट घेतात. अगदी, कारण दोन्ही पक्ष एकत्र येण्याविषयी शिवसेना अनुकूल होती. एकनाथ शिंदे स्वतःही इच्छुक होते. त्यांच्या नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. ते कृष्णकुंजला गेले होते तिकडे. तर त्यावेळी काही प्रतिसाद राज ठाकरेंकडून तसा मिळाला नव्हता, अपेक्षित असा. तर तो प्रश्न मिळाल्यानंतर पुन्हा मग महाराष्ट्रात निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंनी काही फारशी उत्सुकता दाखवली नाही युतीसाठी त्यांच्यासोबत. आणि ते जसं उदय सांगत होता की ते उद्धव ठाकरेंसोबत गेले. पण आता मला वाटतं कदाचित निवडणुका सगळ्या संपलेल्या आहेत. आता काही विरोधाचं राजकारण करून फायदा नसतो. सत्ता सगळ्यांनाच हवी असते, सत्तेत वाटा सगळ्यांना हवा असतो. तर कदाचित जसं आता उदय म्हणत होता त्याच बरंच मोठं तथ्य आहे की आपल्या मनसैनिकांना काय मिळवून देता येईल सत्तेकडून. महापालिकेमध्ये साथ दिली समजा यांना, शिंदेना, तर त्यामधून काय कामं करता येतील, नगरसेवकांना पुढचा राजकीय विचार आहे त्यांच्यासाठी काही करता येईल का, बहुतेक याची चाचपणी करण्यासाठी ते गेले असतील. आणि विशेषतः पाठिंब्याच्या बदल्यात काही ना काही राजकीय पक्ष मागत असतो. म्हणजे आमच्या राजकीय भूमिकेला तुम्ही पाठिंबा द्या. तर मनसेला जे काही करायचं मुंबई महानगर प्रदेशामध्ये त्या कदाचित त्याची चर्चा करायला ते गेले असतील की मग आम्हालाही तुम्ही आमची भूमिका पुढे न्यायला तुम्ही पाठिंबा द्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. असा हा राजकीय देवाणघेवाणीचा व्यवहार असतो. कदाचित त्याची चर्चा करायला ते गेले असतील असं वाटतंय मला. जी, या भेटीतून राज ठाकरे काय साध्य करतात ते येत्या काळात स्पष्ट होईल. धन्यवाद रविकिरणजी, आपण या संदर्भात आपलं विश्लेषण मांडलं.